हॅलो, गुड मॉर्निंग गायज. तर आज आपण नाश्त्यासाठी खास काहीतरी करत आहे. त्यासाठी आपण बनवत आहे पिझ्झा. हा पिझ्झा पाव आहे. ह्या सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. कांदा, टमाटर, पनीर, चीज, शिमला मिर्च हे मी सर्व काही घेतलेलं आहे. एका पिझ्झासाठी मी 2 चीजचे पॅकेट घेतलेले आहेत. चला तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या. ते पसरवून घ्या. नंतर त्यामध्ये स्टँड ठेवा जेणेकरून पिझ्झा खाली लागणार नाही. 5 मिनटं फुल्ल गॅस करून कढई झाकून ते स्टीम करून घ्या. नंतर पिझ्झा पावला थोडंसं तेल लावून पसरवून घ्या. नंतर त्यावरती टमाटर सॉस टाकून घ्या, पसरवून घ्या. टमाटर सॉसने पिझ्झाची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे जास्त करून टमाटर सॉस जास्त यूज करा. ते व्यवस्थित पसरवून घ्या. वाव, हे बॅटर बघा खूप छान असं दिसत आहे. त्यानंतर त्याच्यावरती चीज टाका. तेही पूर्णपणे पसरवून टाका. चीज असं आपण थोडंसं खिसणीने खिसून टाकलं तर ते व्यवस्थित सगळीकडे लागून जाईल. त्यामुळे खिसणीने चीज हे करा, पसरा. ओके. त्यानंतर थोडासा चिरलेला बारीक कांदा टाका. नंतर त्यावरती शिमला मिर्च थोडीशी टाकून घ्या. नंतर थोडेसे त्यावरती टमाटर बारीक केलेले टाकून पसरून घ्या. तुम्हाला असं नाही की तुम्हाला ह्याच भाज्या यूज करायला लागतील. तुम्हाला जशा भाज्या आवडतील ते तुम्ही यूज करू शकता. मला ह्या भाज्या खूप आवडतात म्हणून मी हे यूज केलेले आहेत. हे बघा, मी बारीक चिरलेली शिमला मिर्च थोडी पसरवून घेत आहे. शिमला मिर्च ही पिझ्झामध्ये असतेच. शिमला मिर्चने थोडीशी वेगळी टेस्ट येते, खूप मस्त टेस्ट येते. शिमला मिरचा फ्लेवर हा खूप छान आहे. त्यामुळे पिझ्झामध्ये शिमला मिर्च हे वापरलीच पाहिजे. हे बघा, मी थोडीशी कोबी पण टाकलेली आहे यामध्ये, कारण थोडी कोबी टाकली की टेस्ट चांगली येते. त्याच्यामुळे मी थोडीशी कोबी टाकून घेतलेली आहे. तुम्हाला नाही आवडत आहे तर तुम्ही टाकली नाही तरी चालेल. हे बघा, त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर मी पनीर टाकत आहे. पनीरही मी खिसून टाकलेलं आहे. हे बघा, टेक्स्चर खूप छान दिसते. असं वाटतं की ते चीजच आहे, पण मी चीजही वापरलेलं आहे आणि पनीरही वापरलेलं आहे. जेवढं जास्त चीज आणि जेवढं जास्त पनीर टाकाल तेवढा पिझ्झा खूप छान होतो. त्याचं टेक्स्चरही खूप छान दिसतंय. हे बघा, मी अजून चीज घेतलेलं आहे. पहिल्यांदा हे मी चीज वापरलेलं आहे आणि लास्टला हे चीज वापरलेलं आहे. चीज जास्त टाकल्याने पिझ्झाला टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळे मी जास्त करून चीजचा वापर जास्त केलेला आहे. हे बघा, आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता कढई आपली 5 मिनटं आपण स्टीम करून घेतलेली आहे, गरम करून घेतलेली आहे. तर आता त्यामध्ये आपण पिझ्झा ठेवायचा आहे. एका प्लेटमध्ये पिझ्झा ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं तुम्ही स्लो गॅस ठेवून पिझ्झा ठेवा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे टेस्टसाठी मी. हे बघा, झाकण ठेवायचं 10 मिनटं. गॅस मोठा करायचा नाही, छोटा गॅसवरतीच 10 मिनटं हा पिझ्झा वाफवून घ्यायचा. फक्त 10 मिनिट. हे बघा, 10 मिनटं झालेले आहेत.
आपला पिझ्झा किती छान झालेला आहे. वाव, किती छान टेक्स्चर आलेलं आहे. हे बघा पिझ्झा. वाव, गरम गरम पिझ्झा आपण सर्व करूया. तुम्हाला मी बनवलेला पिझ्झा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या जरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू, बाय.